नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, M.Com सेकंड सेमिस्टर थर्ड, चॅप्टर क्रमांक 3 ऑडिट कमिटी अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स याला आपण आज सुरुवात करत आहोत. इंट्रोडक्शन. Corporate governance is the system which companies are directed and governed by the management in the best interest of the shareholder and other, ensuring better management, greater transparency and the financial report. The board of directors is responsible for governance of their companies. कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे ही कंपनीची एक सिस्टम आहे. या सिस्टमच्या माध्यमातून कंपनी चालवली जाते. त्याचबरोबर कंपनीचे जे मॅनेजमेंट असतात हे कंपनीला गव्हर्न करत असतात किंवा नियमित करत असतात. यामध्ये स्टॉक होल्डर आणि अदर इन्शुरिंग जे मॅनेजमेंट आहे यासाठी ग्रेटर ट्रान्सपरन्सी आणणं आणि टाइमली फायनान्शियल रिपोर्ट तयार करणं. द बोर्ड ऑफ डायरेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑफ देअर कंपनी. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे असतात हे कंपनीसाठी जबाबदार असतात. नेक्स्ट, कन्सेप्ट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. कॉर्पोरेट गव्हर्नन्स रेफर टू द सिस्टम ऑफ स्ट्रक्चर, right, duties and obligation by which corporations are directed and controlled. The governance structure specifies the distribution of rights and responsibility among different participants in the corporation, such as the board of directors, manager, shareholder, creditors, auditor, regulators and their stockholder, and specific the rule and procedure for making decision in corporate affairs. Governance provide the structure through which corporates set and pursue their objective while reflecting the context of the social, regulatory and market environment. Corporate governance जे आहे, corporate governance refer to the system of structure. corporate governor आहे जी सिस्टम आहे याचं स्ट्रक्चर तयार करते. यामधले विभिन्न प्रकारचे राईट्स, ड्युटीज अँड ऑब्लिगेशन आहे. या माध्यमातून जी कॉर्पोरेशन आहे याला डायरेक्ट केलं जातं, चालवलं जातं आणि कंट्रोल केलं जातं. द गव्हर्नन्स स्ट्रक्चर स्पेसिफाय द डिस्ट्रीब्युशन ऑफ राईट. गव्हर्नन्स स्ट्रक्चर्समध्ये डिस्ट्रीब्युशन्स ऑफ राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी among different participants in the corporation. बिझनेसमध्ये जे डिफरंट पार्टिसिपेशन जे असतात, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, यांच्या राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहे या कॉर्पोरेट गव्हर्नरच्या माध्यमातून गव्हर्न केले जातात, नियंत्रित केले जातात. उदाहरणार्थ बोर्ड ऑफ डायरेक्टर, मॅनेजर, शेअरहोल्डर, क्रेडिटर्स, ऑडिटर, रेग्युलेटर्स अँड अदर स्टॉक होल्डर, and specific the rule and procedure for making decision in corporate affairs. कॉर्पोरेट अफेअर्सच्या माध्यमातून स्पेसिफिक रूल आणि प्रोसिजर जे आहे एखादी डिसिजन घेण्यासाठी ती देखील या ठिकाणी तयार केली जाते. गव्हर्नन्स प्रोव्हाइड द स्ट्रक्चर थ्रू विच कॉर्पोरेट सेट अँड pursue their objective which reflecting the context of the social, regulatory and market environment. गव्हर्नर्स जे आहे प्रोव्हाइड द स्ट्रक्चर थ्रू विच कॉर्पोरेट सेट, कॉर्पोरेटचा सेट कसा असावा अँड प्रिशियर द ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह ठरवली जातात. व्हाईल रिफ्लेक्टिंग द कंटेक्स्ट ऑफ द सोशल, रेग्युलेटरी, जेणेकरून सोशल जी रेग्युलेटरी आहे हिचं कंटेक्स्ट करणं, मार्केट एन्व्हायरमेंट जपणं. गव्हर्नन्स इज अ मेकॅनिझम ऑफ मॉनिटरिंग द ॲक्शन. गव्हर्नन्स ही एक यंत्रणा आहे
मॉनिटरिंग द ॲक्शन पॉलिसी डिसिजन ऑफ कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशनसाठी विभिन्न प्रकारच्या मेकॅनिझम, ॲक्शन आणि पॉलिसी अँड डिसिजन यांचं मॉनिटरिंग करणं. गव्हर्नर्स इन्व्हॉल्व द अलाइनमेंट ऑफ इंटरेस्ट अमॉंग द स्टॉक होल्डर. गव्हर्नर्समध्ये हे देखील समाविष्ट आहे की स्टॉक होल्डर जे आहे यांचा इंटरेस्ट किंवा यांचं जे संरक्षण आहे हे गव्हर्नरच्या माध्यमातून निर्माण करून दिलं जातं. Meaning, corporate governance is the set of process. Corporate governor हा set of process आहे. यामध्ये customs, policies, law, institution affecting the way a corporation, company is directed, administrated or controlled. Corporate governance हा set of process आहे. कस्टमसाठी, पॉलिसीसाठी, लॉ, इन्स्टॉलेशन्स अफेक्टिंग द वे ऑफ कॉर्पोरेशन ज्याचा कंपनीवर परिणाम होतो. कंपनीज डायरेक्टर कंपनी चालवणं, ॲडमिनिस्ट्रेशन करणं आणि कंट्रोल करणं. इट इज ऑल्सो इन्क्लूड द रिलेशनशिप अमॉंग द मेनी स्टॉक होल्डर. यामध्ये जे विभिन्न प्रकारचे स्टॉक होल्डर आहे यांची रिलेशनशिप जी आहे ती टिकवणं. इन्व्हॉल्व अँड द गोल फॉर विच कॉर्पोरेशन इज गवर्ड. त्याचबरोबर कंपनीचं जे गोल आहे हे कंपनीच्या गोलच्या संदर्भात गोल या उद्दिष्ट ठरवणं. इट इज मल्टीफेस सब्जेक्ट. यामध्ये अनेक प्रकारचे सब्जेक्ट्स आहे. आणि इम्पॉर्टंट देम ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नर्स इज टू इन्श्युअर ॲक्च्युअली सर्टेन इंडिव्हिज्युअल इन अॅन ऑर्गनायझेशन थ्रू मेकॅनिझम अँड ट्राय टू रिड्यूस ऑर इलिमिनेट प्रिन्सिपल अगेन्स्ट प्रॉब्लेम. इम्पॉर्टंट थीम ज्या आहेत कॉर्पोरेट गव्हर्नरच्या टू इन्श्युअर द अकाउंटेबिलिटी ऑफ सर्टेन इंडिव्हिज्युअल इन अन ऑर्गनायझेशन. संस्थेची जी सर्टेन इंडिव्हिज्युअली अकाउंटेबिलिटी आहे ती यामध्ये कॉर्पोरेट करणं मेकॅनिझमच्या आधारे अँड दॅट ट्राय टू रिड्यूस ऑर इलिमिनेट प्रिन्सिपल अगेन्स्ट प्रॉब्लेम. आणि विभिन्न प्रकारचे जे काही मेकॅनिझम आहे या माध्यमातून इलिमिनेट जे आहे किंवा प्रिन्सिपल एजंट प्रॉब्लेम आहे हे रिड्यूस करणं. इट इज जनरली अंडरस्टूड ॲज द फ्रेमवर्क ऑफ रूल. यामध्ये साधारणपणे रूलचं एक फ्रेमवर्क असतं. यामध्ये रिलेशनशिप, सिस्टम अँड प्रोसेस विच अँड बाय विच ॲथॉरिटी इज एक्सटेंड अँड कंट्रोल इन कॉर्पोरेशन. यामध्ये विभिन्न प्रकारचे रिलेशनशिप, सिस्टम आणि प्रोसेस जे आहे या संदर्भातील जे ॲथॉरिटी जी आहे ही एक्झरसाइज केली जाते आणि कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कंट्रोल देखील केली जाते. नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. द कॅडबरी कमिटी रिपोर्ट यांची व्याख्या आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज द सिस्टम विच बाय कंपनीज आर डायरेक्टेड अँड कंट्रोल. कॉर्पोरेट गव्हर्नन्सची ही एक सिस्टम आहे किंवा पद्धत आहे ज्या माध्यमातून कंपनी चालवली जाते आणि नियंत्रित केली जाते. अगदी सोपी व्याख्या आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज सिस्टम बाय विच कंपनीज आर डायरेक्टेड अँड कंट्रोल. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या माध्यमातून कंपनी चालवणं आणि त्याच्यावर नियंत्रण करणं याची एक सिस्टम यामध्ये असते. एलिमेंट्स ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स. हे जे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहेत याचे कोणते घटक आहेत, काय एलिमेंट्स आहेत ते आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे सिस्टम मॅनेजमेंट. कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज अ सिस्टम ऑफ मॅनेजमेंट ऑफ कंपनी. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे मॅनेजमेंट जे आहे याची एक सिस्टम आहे. इट हॅज 3 की एलिमेंट्स. यामध्ये 3 की एलिमेंट्स असतात. इट हॅज 3 की एलिमेंट्स दॅट इज ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी त्याला आपण पारदर्शकता असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हेंट फ्रॉड, एरर अँड मिस्टेक ऑफ बुक्स ऑफ अकाउंट अँड व्हाउचर. इट इज कॉल्ड ट्रान्सपरन्सी. अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटी जे आहे अकाउंटेबिलिटीच्या माध्यमातून जे काही ट्रान्झॅक्शन केले जातात हे ट्रान्झॅक्शन हे ट्रान्सपरन्सी असले पाहिजे.
मेरिट बेस्ड डिसिजन मेकिंग, कुठलाही डिसिजन घेत असताना मेरिट बेस, चला चांगला डिसिजन असं आपण म्हणतो, या मेरिट बेस्ड डिसिजनचा यामध्ये विचार केला जातो. म्हणजे सिस्टम मॅनेजमेंटच्या माध्यमातून 3 एलिमेंट्स आहेत, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि मेरिट बेस्ड डिसिजन मेकिंग. सेकंड, inclusion. It includes structuring operation and control of company to meet collective objective to benefit all stockholders, namely shareholder, creditors, employee, customers, supplier and government. कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये काय काय इन्क्लूड आहे? इट इन्क्लूड स्ट्रक्चरिंग ऑपरेशन, तुमच्या बिझनेसचं जे स्ट्रक्चर आहे ऑपरेशनचं, अँड कंट्रोल ऑफ कंपनी टू मीट कलेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टू बेनिफिट ऑल स्टॉक होल्डर. कंपनीचं ऑब्जेक्टिव्ह ठरवणं सगळ्या स्टॉक होल्डरसाठी ते फेवरेबल असेल आणि कंपनी जी आहे हिच्यावर कंट्रोल तयार करणं. त्याचबरोबर शेअर होल्डर, क्रेडिटर्स, एम्प्लॉई, कस्टमर, सप्लायर अँड गव्हर्नमेंट यांच्या सगळ्यांसाठी कलेक्टिव्ह ऑब्जेक्ट ठरवणं आणि ते कंट्रोल करणं याचा समावेश कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये होत असतो. थर्ड वन आहे सेन्सिटिव्हिटी. इट इज सेन्सिटिव्ह टू बेनिफिट नॉर्म्स, रेग्युलेशन, कस्टम्स and convention of society and ensure that its behavior satisfies local community needs and environmental concerns. सेन्सिटिव्हिटी जे आहे यामध्ये काय सेन्सेट केलं जातं? इट इज सेन्सिटिव्ह बेनिफिट नॉर्म्स, बेनिफिटचे नॉर्म्स ठरवले जातात, रेग्युलेशन्स ठरवले जातात, कस्टम्स अँड कॉन्व्हेन्शन ऑफ सोसायटी, कस्टम्स आणि कॉन्व्हेन्शन ऑफ सोसायटी अँड इन्श्युअर दॅट इट इज बिहेवियर सॅटिस्फाय लोकल कम्युनिटी नीड्स. या माध्यमातून जी लोकल कम्युनिटी जी आहे यांना बिहेवियर सॅटिस्फाईज देणं अँड एन्व्हायरमेंटल कन्सर्न, आणि संस्था जी आहे हिचं पर्यावरण जे आहे हे व्यवस्थित ठेवणं. नेक्स्ट वन, मिक्सचर. इट इज मिक्स ऑफ ऑडिटेबल अँड डिस्क्रायबेबल ॲक्टिव्हिटी. मिक्सचरच्या माध्यमातून जी ऑडिटेबल आणि डिस्क्रायबल जी ॲक्टिव्हिटी जी आहे याचे घटकसुद्धा कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये समाविष्ट असतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे या माध्यमातून आपल्याला या चॅप्टरची सुरुवात आपण केलेली आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही एक सिस्टम आहे, ही कंपनीला चालवते आणि कंट्रोल करते. अशी जी कॉर्पोरेट गव्हर्नन्स जी आहे या कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये अनेक प्रकारचे रूल ऑफ फ्रेमवर्क जे आहे हे यामध्ये तयार केले जातात. कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज अन embedded configuration of value, expected and appropriate and expected behavior which provide and coordinates for organization performs of its role as an entity of society in all its aspects. A code of corporate governance make explain both the auditable and describable aspect of such configuration. म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे या माध्यमातून विभिन्न प्रकारचे व्हॅल्यू असतील एक्सपेक्ट केले जातात, ॲप्रोप्रिएट अँड एक्सपेक्टेड जी बिहेवियर आहे याचं प्रोव्हायडेशन केलं जातं, अँड कोऑर्डिनेट्स फॉर ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स, संस्थेचा जो परफॉर्मन्स जो आहे हा कोऑर्डिनेट केला जातो, यासाठी रोल ऑफ एंटिटी ऑफ सोसायटी. सोसायटी जे असते सोसायटीच्या माध्यमातून जे नियम असतात ते नियम तयार होतात किंवा तयार केले जातात. इन ऑल इट्स ॲस्पेक्ट A code of corporate governance makes explicit both of auditable and describable aspect of such configuration. या माध्यमातून कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे यातून कंपनीला एक्सप्लिसिट बनवणं, ऑडिटेबल आणि डिस्क्रायबेबल ॲस्पेक्ट ऑफ सच कॉन्फिगरेशन, या कॉन्फिगरेशनच्या माध्यमातून ऑडिटेबल अँड डिस्क्रायबेबल ॲस्पेक्ट जे आहे
हे देखील या ठिकाणी सर्व केले जातात. यानंतर पुढील पाठ पुढील लेक्चरला. धन्यवाद.